evening, ma'am. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. बरं, आपण आपलं लास्ट टाइम काय झालं होतं? सेकंड मॅथ्स टूचं पहिलं लेसन झालं ना आपला, बेसिक कन्सेप्ट जॉमेट्री. आपण लास्ट एक्सरसाइज घेतली होती ना मॅम. कंडिशनल स्टेटमेंट अँड कन्व्हर्स झालं Yes, होतं. ma'am. Problem set लिहायला लावला होता. कोणी कोणी सोडवला? मॅम मी सोडवला आहे. अरे वा. आणखी कोणी सोडवलं? तिघा चौघांनी सोडवले. बर, ठीक आहे. मग आपण मॅथ्स 1चं सेकंड चॅप्टर चालू करायचं आता. मॅथ्स 1चं सेकंड चॅप्टर. मॅम. परीक्षेला किती लेसन असणार तुमचे एक्झामला? मॅम पूर्ण तर नाही माहिती, बट 3 असतील. आय थिंक 3 किंवा 4 असं सरांनी सांगितलेलं. पण सर म्हणले होते की मी उद्या सांगतो. हो, मॅथ 1ची. मॅथ्स 1ची. ठीक आहे. आता आपला जो पुढचा लेसन आहे ना, तो रिअल नंबर्स आहे. आता रिअल नंबर्स काय आहे ते आपण लास्ट लेसन मध्ये पण शिकलो बघा. नंबरचे सेट शिकलो आपण. नॅचरल नंबर्सचा सेट, त्यानंतर होल नंबर्स, बरोबर. हो टीचर. नॅचरल नंबर्स कुठून स्टार्ट होतात? नॅचरल नंबर्स 0 0 नाही, 0 पासून. एकापासून. नॅचरल नंबर्स 1 पासून स्टार्ट. सॉरी मॅम, होल नंबर्स 0 पासून होतात. हे बघा, सेट ऑफ नॅचरल नंबर जो आहे ना, तो आपला 1 पासून सुरू होतो. नॅचरल नंबर किती वेळा आपण शिकलो? नॅचरल नंबर्स 1 पासून. विसरायचं नाही, कायम लक्षात ठेवायचं. नॅचरल नंबर्स हे नंबर्सचे जे सेट आहेत ना, ते आपल्याला लक्षात राहिले पाहिजे, आहे ना. कधीच नाही विसरायचं. स्क्रीन दिसते? Yes, ma'am. सगळ्यात पहिला जो आपला सेट आहे तो छोटा सगळ्या सेट नंबरचा, तो आहे नॅचरल नंबरचा सेट. आपण रिअल नंबर सुरू केले. इथे सेट ऑफ नंबर्स आहेत. 1 पासून स्टार्ट होतो नॅचरल नंबरचा सेट. पुढे इनफायनाइट नंबर्स आहेत. एन जो आहे नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या, तो 1 पासून सुरू होतो. आणि पुढे इनफायनाइट नंबर्स, अनंत संख्या. आता ह्या नैसर्गिक संख्यांमध्ये, नॅचरल नंबर्स मध्ये म्यूट करा. म्यूट करा ज्यांचा अनम्यूट आहे. दादा पवार. Good evening, ma'am. How are you? तो आहे होल नंबर्स, डब्ल्यू. होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. हा नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स. हे पूर्ण संख्या, याच्यामध्ये आपला 0 पासून सुरू होतो आणि पुढे इनफायनाइट. त्यानंतर येतो इंटिजर्स, कारण या 2 सेटमध्ये निगेटिव्ह नंबर्सना जागा नाही, म्हणून निगेटिव्ह नंबर्सना जागा मिळाली इंटिजर्स मध्ये, म्हणजे पूर्णांक संख्यांमध्ये.
पूर्णांक संख्यांचा संच आहे हा. मग त्याच्यामध्ये उजवीकडे सगळ्या धनसंख्या, मध्ये शून्य, डावीकडे सगळ्या ऋण संख्या. आणि डावीकडे म्हणून ऋण हा जो संख्या. सेट आहे हा पूर्णांक संख्यांचा संच आहे. त्यानंतर आता ऋण संख्यांना पण जागा मिळाली, धनसंख्यांना पण मिळाली है ना. पण आता पूर्णांक आपले जे फ्रॅक्शन्स आहेत, अपूर्णांक संख्या म्हणजे असे, त्यांना जागा नाहीये. तर यांच्यासाठी आणखी एक संच बनवला गेला जो आहे परिमेय संख्यांचा संच क्यू, ज्या आपल्याला अंश आणि छेदाच्या रूपात लिहिता येते. आता अंश आणि छेदाच्या रूपात लिहिता येतात आपल्याला ह्या पूर्णांक संख्या सुद्धा लिहिता येतात अंश आणि छेदाच्या स्वरूपात. पूर्णांक संख्यांचा छेद 1 आहे सगळ्यांचा. पूर्णांक संख्या सुद्धा आपल्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येतात. पण पूर्णांक संख्यांमध्ये ज्या संख्या आपण घेतो त्या सगळ्यांचा छेद 1 आहे. पण छेदात जर 3 आहे तर यांना कुठे जागा आहे? ज्यांना आय मध्ये जागा नाहीये, या संचात जागा नाहीये, कारण या संचात जेवढ्या पण संख्या आहेत त्यांच्या छेदात 1 आहे. त्यामुळे आय मध्ये या संख्या आपण नाही लिहू शकत. या अशा संख्यांसाठी एक वेगळा संच बनवला ज्याचं नाव आहे परिमेय संख्यांचा संच, रॅशनल नंबर्सचा सेट. कोणता? रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या. रॅशनल नंबर. याच्यामध्ये आपण अशाच परिमेय संख्यांमध्ये, रॅशनल नंबर्स मध्ये सगळ्या संख्या येतात ज्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो. फक्त एकच अट आहे की छेद 0 नसला पाहिजे. अंश आणि छेदाच्या रूपात लिहिता येणाऱ्या सगळ्या संख्या क्यू मध्ये येतात. फक्त एकच अट आहे, छेद 0 नसला पाहिजे. 0 नसला पाहिजे. मग -1/8 येईल ह्याच्यामध्ये. -1/8 याच्यात येऊ शकते. क्यू मध्ये येईल का? ही संख्या क्यू मध्ये येईल का? येईल. येस मॅम. अंश आणि छेदाच्या रूपात लिहिता येणाऱ्या सगळ्या संख्या, अंश आणि छेदाच्या रूपात लिहिता येणाऱ्या सगळ्या संख्या परिमेय संख्यांमध्ये येतात. 3/7 येईल याच्यामध्ये. 3/7 क्यू मध्ये येईल का? बिलॉंग्स टू क्यू करते का? 3/7 क्यू ला बिलॉंग करते का? येस मॅम येईल, कारण ते छेद 0 नाहीये. 5 क्यू ला बिलॉंग करते का? 5 नो. 5 क्यू ला बिलॉंग करणार का? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस. येस मॅम करणार. इंटिजर्स, सगळे इंटिजर्स क्यू ला बिलॉंग करतात. कारण इंटिजर्स पण आपण P/Q फॉर्म मध्ये लिहू शकतो. त्यांचा छेद 1 आहे सगळ्यांचा. मग 1 चालतो छेद 0 नसला पाहिजे. 1 चालणार आहे. म्हणजे सगळे जे इंटिजर्स आहेत ते पण याच्यात येतील क्यू मध्ये, कारण ते सुद्धा आपण P/Q फॉर्म मध्ये लिहू शकतो. ते तर येणार. आय मधले तर सगळे नंबर्स क्यू मध्ये येतील. त्याचबरोबर असे पण सगळे नंबर्स क्यू मध्ये येणार आहेत. म्हणजे 5 पण क्यू ला बिलॉंग करतो. 5 क्यू ला बिलॉंग करणार. म्हणजे सगळे इंटिजर्स क्यू ला बिलॉंग करतात. तर ते तर इंटिजर्स बिलॉंग करणार. त्याचबरोबर छेदामध्ये 1 सोडून दुसरा कोणताही नंबर जर छेदात आहे तर ते पण क्यू ला बिलॉंग करणार. छेदात 2 आहे छेदामध्ये खाली, कारण आय मध्ये जेवढे नंबर्स आहेत त्याचा छेदा 1च आहे. छेद 2 असणारे, छेद 3 असणारे, छेद 5 असणारे, 11 छेदात 11 असणारे, छेदात 13 असणारे. छेदात 1 सोडून कुठला पण नंबर जर छेदात आहे तर त्यांना क्यू मध्ये जागा. कळलं? परिमेय संख्या. येस मॅम. हे लक्षात ठेवायचं. हे मागच्या वेळेला पण सांगितलं त्यांना. आणि आणखी एक संच आहे जो आहे क्यू डॅश, म्हणजे अपरिमेय संख्यांचा संच. क्यू डॅश. आता अपरिमेय मध्ये काय येतात ते आपण नंतर शिकणार आहोत. त्यामुळे अपरिमेय संख्या फक्त लक्षात ठेवायचं, क्यू डॅशने आपण दर्शवतो. आणि अशा परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून
वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर्स मध्ये. बघा हे जे 4 सेट आहेत ना, एन, डब्ल्यू, आय, क्यू. आता एन जो आहे तो डब्ल्यू चा सबसेट आहे. सबसेट म्हणजे एन मधले सगळे एलिमेंट डब्ल्यू मध्ये येतात. डब्ल्यू हा उपसंच. आय चा सबसेट आहे, कारण उपसंच आहे. बरोबर, उपसंच आहे. नैसर्गिक संख्यांमधल्या सगळ्या संख्या डब्ल्यू मध्ये येतात, म्हणून एन हा डब्ल्यू चा उपसंच आहे, डब्ल्यू आय चा आहे. एन पण आय चा असू शकतो, एन पण आय चा उपसंच, कारण एन मधले सगळे घटक आय मध्ये येतात. आय कोणाचा उपसंच आहे? क्यू चा. आय कोणाचा सबसेट असणार? क्यू चा, है ना? क्यू चा. पण क्यू जो आहे तो क्यू डॅशचा, क्यू हा क्यू डॅशचा सबसेट नसतो. क्यू आणि क्यू डॅश पूर्णपणे डिसजॉईंट सेट्स आहेत. आपण बघितले बघा, विभक्त संच, म्हणजे त्याच्यात एकही एलिमेंट कॉमन नाही, एकही घटक आपण सामायिक नसतो दोघांमध्ये, पूर्णपणे वेगळे संच, विभक्त संच क्यू आणि क्यू डॅश. म्हणून क्यू आणि क्यू डॅश मध्ये कोणच कोणाचा उपसंच नाही. क्यू पूर्णपणे वेगळा आहे, क्यू डॅश पूर्णपणे वेगळा आहे. बघा आपण आकृती काढायची झाली तर अशी काढू शकतो. वेन डायग्राम जर या सगळ्या संचांचा काढायचा झाला तर आपण असं काढू शकतो. हा तुमचा आपण सगळ्यात छोटा संच आहे. ठीक आहे. एन हा जो आहे तो आपण डब्ल्यू घेऊ. त्यानंतर हा जो आहे तो आपण आय घेऊ. हे एकमेकांचे उपसंच आहेत म्हणून आपण असे एकात एक काढू शकतो. सबसेट असल्यावरच असा वेन डायग्राम येणार, नाहीतर नाही येणार. त्याच्यानंतर मी आता कलर घेऊ. आणि हा मी एक अजून घेते. आणि जो इरॅशनल नंबर आहे तो मी पूर्णपणे वेगळा इथे काढणार, कारण इरॅशनल नंबर पूर्णपणे वेगळा सेट. सर्कल नाही येते. ठीक आहे, जाऊ. हा इथे आपला जो सगळ्यात छोटा हा सेट आहे ना, तो काय आहे? आपला नॅचरल नंबर्सचा सेट आहे. त्याच्यामध्ये आपले नंबर्स येणार 1 2 3 4. हा आपला नॅचरल नंबर्स. नंतर हा जो आहे तो डब्ल्यू आहे, ज्याच्यात फक्त 0 ऍड करणार, कारण ऑलरेडी तुमचा डब्ल्यू म्हणजे हा पूर्ण डब्ल्यू आहे. मग त्याच्यात नॅचरल नंबर्स पण येणार आहेत 1 2 3 4 प्लस 0 येणार. म्हणून मी बाहेर इथे 1 2 3 नाही काढत, कारण हा जो आतला सर्कल आहे तो पण डब्ल्यू मध्ये येतो, डब्ल्यूच्या आतमध्ये येतो. मग हा तुमचा डब्ल्यू असेल. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा जो सेट आहे तुमचा तो आय आहे. हा तर आय मध्ये वेगळं काय आहे या दोन सेट पेक्षा? तर आय म्हणजे हा पूर्ण सेट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 0 आला, 1 2 3 4 पण आले, फक्त राहिले निगेटिव्ह नंबर्स. पण ते एंड निगेटिव्ह नंबर्स मी या जागेमध्ये लिहिणार. हा तुमचा इंटिजर्स आहे, डॅश डॅश डॅश, इनफायनाइट नंबर्स.
त्यानंतर तुमचा जो सगळ्यात मोठा सेट आहे हा तो आहे क्यू, रॅशनल नंबरचा. त्याच्यामध्ये हे तर सगळे नंबर्स येणारच आहेत आय मधले, पण प्लस त्याच्यामध्ये इतर पण म्हणजे अपूर्णांक संख्या ज्या फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहितो अशा त्या पण सगळ्या येणार है ना. डॅश 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 ज्याचा छेद एक सोडून दुसरा आहे त्या पण या क्यू मध्ये येणार. एक वाला छेद ह्या आय मधल्या संख्या पूर्णांक संख्या आहे बरोबर, हा क्यू आहे. आणि इथे जो हा सेट आहे ना हा क्यू डॅश आहे, हा पूर्णपणे क्यू आणि क्यू डॅश पासून वेगळा आहे, विभक्त संच आहे, तो विभक्त काढायचा. हा तुमचा आहे क्यू डॅश, हा पूर्णपणे वेगळा. आणि क्यू आणि क्यू डॅश मिळून जो बनतो दोघांचं जर युनियन केलं क्यू आणि क्यू डॅशचं तर आपल्याला मिळतो रिअल नंबर्स. क्यू आणि क्यू डॅशचं युनियन सेट, युनियन म्हणजे क्यू मधले पण एकत्र करायचे क्यू डॅश मधले पण. बघा दोन्ही पण क्यू आणि क्यू डॅश पूर्णपणे वेगळे सेट आहेत, त्यांना एकत्र करून जो सेट मिळतो तो सगळ्यात मोठा सेट आहे आपला नंबर्सचा. त्याला म्हणतात रिअल नंबर्स म्हणजे वास्तव संख्यांचा संच. परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा मिळून जो संच तयार होतो मोठा तो आहे वास्तव संख्यांचा संच. बरोबर, कळलं हे? येस मॅम, येस मॅम, कळलं. तर ती वेन डायग्राम लक्षात ठेवायची वेनापुरते. तर आता आपल्याला काय आहे माहित आहे, आपल्याला ज्या परिमेय संख्या आहेत, परिमेय संख्या म्हणजे ज्या आपण P/Q फॉर्म मध्ये ज्या लिहितो त्याला आपण रॅशनल नंबर्स म्हणतो, म्हणजे परिमेय संख्या. क्यू म्हणजे परिमेय संख्या ज्या आपण P/Q फॉर्म मध्ये लिहितो. तर या ज्या परिमेय संख्या आहेत ना या परिमेय संख्या लिहिण्याची पद्धती दोन आहेत, म्हणजे परिमेय संख्या आपण दोन पद्धतीने लिहितो. एक आहे P/Q फॉर्म मध्ये लिहितो, म्हणजे P चे Q स्वरूपात लिहितो. परिमेय संख्या लिहिण्याची पद्धत दोन आहे. मेथड्स ऑफ रायटिंग रॅशनल नंबर्स, एक P/Q फॉर्म मध्ये लिहितो, दुसरा आपण लिहितो डेसिमल फॉर्म मध्ये. P/Q फॉर्म आणि डेसिमल फॉर्म. मग P/Q फॉर्म मध्ये जर दिला असेल तर त्याचं डेसिमल फॉर्म मध्ये कसं करायचं हे आपण आधीपासून शिकलेलो आहे. म्हणजे आपण समजा 3/4 आपल्याला दिलं, हे P/Q फॉर्म आहे म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहे. याचं दशांश रूपात रूपांतर कसं करायचं, डेसिमल फॉर्म मध्ये कसं रूपांतर करायचं आपण शिकलोय बघा. या संख्येला दशांश रूपात रूपांतर. मॅम मी सांगू का? तर 4ने 3ला भाग द्यायचा. सांगा. बरोबर, तिच्यावर 4ने छेद असतो ना, त्याने छेदाने अंशाला भागायचं द्यायचा. असतं, येस अंशाला मॅम. भागायचं. बरोबर, आपण पहिला आधी शून्याचा भाग लावणार, शून्याचा भाग लावणार. आता खाली घ्यायला संख्या नाही, मग मी काय करते इथं खाली संपल्या संख्या आपल्या, मग मी माझ्याकडचा शून्य घेते मॅम दशांश चिन्ह घेऊन आणि खाली मग शून्य माझ्याकडचा द्यायचं. शून्य घेतला की वरती पॉइंट. हा वरती दशांश चिन्ह द्यायचं. 4×7 28. शून्यातून 8 नाही जात म्हणून इथून मी 1 घेऊन इथे 10 केले, 10तून 8 गेले 2, 2, 2, 2, 0. आता परत एकदा दशांश चिन्ह दिलं, डेसिमल पॉइंट दिला की किती वेळा तुम्ही शून्य खाली घेऊ शकता. मग मी आता पण परत शून्य घेतलं, 4×5 20. म्हणजे P/Q फॉर्म मधला रॅशनल नंबर डेसिमल फॉर्म मध्ये जर आणायचंय तर हे आपण आधीपासून शिकलोय की नाही? यस मॅम शिकलो आहोत. अंश आणि छेदाच्या डिव्हिजन करून आपण डेसिमल फॉर्म मध्ये आणू शकतो. आपण जे शिकलो नाहीये ते उलट शिकलो नाहीये, म्हणजे डेसिमल फॉर्म मधला नंबर P/Q फॉर्म मध्ये कसा आणायचा हे आपल्याला नाही माहिती, हे नाही शिकलोय आपण अजून, ते आता शिकायचं आपल्याला. म्हणजे डेसिमल फॉर्म मध्ये हे पण शिकलोय माझ्या मते, ते पण शिकलोय. पण एखादा समजा आणखी मी तुम्हाला सांगते ते कसं करायचं.
दोन्ही प्रकारे कन्व्हर्जन आहे. म्हणजे पी अपॉन क्यू फॉर्म मधलं डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आणि डेसिमल फॉर्म मधलं म्हणजे पी अपॉन क्यू स्वरूपातलं दशांश रूपात लिहिणं आणि दशांश रूपातलं जी संख्या आहे ती पी छेद क्यू स्वरूपात लिहिणं. दोन्ही प्रकारचं रूपांतर आपल्याला करायचं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे. तर पी कसं हे आपल्याला माहित आहे. आता आणखी एक गोष्ट याच्यात आहे की जो डेसिमल फॉर्म असतो, ज्या आपल्या परिमेय संख्या ह्या ज्या आपण पी छेद क्यू स्वरूपात लिहितो, त्याचं डेसिमल फॉर्म जो आहे म्हणजे हा जो डेसिमल फॉर्म आहे म्हणजे दशांश चिन्हाचे उत्तर येतं, ते दोन प्रकारचं असतं. कोणत्याही परिमेय संख्यांचं दशांश रूप जे आहे ते दोन प्रकारचं असू शकतं, पण त्या दोन प्रकारामध्ये एकाच प्रकारचं कोणतं तरी दशांश रूप असतं संख्येचं. जसं आता ह्याचं जे दशांश रूप आहे ते कसं झालं बघा, पूर्ण झाला, भागाकार संपला, भागाकार चालू नाही राहत. जसं आता मी समजा 1/3 पी 1/3 जर डेसिमल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करायला गेली तर याचं कन्व्हर्जन कसं होईल बघा. पहिला झिरोचं डिव्हिजन होणार. आता मला खाली घ्यायला काय नाही तर मी माझ्याकडचा 0 घेऊन इथे पॉइंट देणार. त्यानंतर मग 3 3 9, 10 मधून 9 गेला, 1 राहिला, परत 0 घेतला, परत 3 3 9. टीचर तेच येईल मॅम. परत 1 राहिला, परत 0 घेतला. जे आपण डेसिमल फॉर्म करतात तेव्हा फक्त भागाकारच करणं पडतो का? भागाकारच करावा. आता हा जो भागाकार आहे मी जो करते तो कधीतरी संपेल का? नाही मॅम, संपणार संपणार आहे का नाही. भागाकार? नो मॅम. 1 1 येत जाणार, परत नाही मॅम, नाही संपणार. परत 1 राहणार, परत 0 घेणार, परत इथे 3. काय का? म्हणजे मॅम, हा नॉन हा जो टर्मिनल डेसिमल, भागाकार आहे दोन ना? प्रकारचे डेसिमल, मग हा जो डेसिमल फॉर्म आहे, दोन प्रकारचे डेसिमल फॉर्म असतात. मग ते दोन प्रकारचे कोणते असतात? एक आहे, पहिला जो आहे डेसिमल फॉर्म तो आहे टर्मिनेटिंग, जे संपणारा, खंडित. दशांश स्वरूप जे असतो डेसिमल फॉर्म जो आहे रॅशनल नंबर्सचा, दशांश रूप जे आहे ते दोन प्रकारचं असतं. एक असतं टर्मिनेटिंग. टर्मिनेट होणं म्हणजे संपणं, खंड होणं, खंडित होणं म्हणजे खंडित. टर्मिनेटिंग म्हणजे खंडित. खंडित म्हणजे संपला भागाकार, म्हणजे बाकी शून्य आली, म्हणजे पुढे भागाकार होणारच नाही, संपला. मग असा जर भागाकार तुम्हाला, असा जर डेसिमल फॉर्म आहे ज्याच्यात तुम्हाला रिमाइंडर 0 मिळालाय म्हणजे बाकी शून्य मिळाली, तर तो जो डेसिमल फॉर्म आहे तो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. काय आहे? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. जसं मला ह्या खंडित या डिव्हिजन मध्ये मिळालं. कोणत्या डिव्हिजन मध्ये? या इकडच्या. हे जे डिव्हिजन आहे ना 3/4, हे जे डिव्हिजन आहे याच्यामध्ये जो मला हा डेसिमल फॉर्म, हा त्याचा जो डेसिमल फॉर्म आहे 0.75, हा डेसिमल फॉर्म जो आहे तो टर्मिनेटिंग आहे. टर्मिनेटिंग कोण असतो? पी अपॉन क्यू फॉर्म टर्मिनेटिंग नाही, डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग असतो. डेसिमल फॉर्म कसा आहे ते तुम्हाला विचारले. तर हा जो 0.75 डेसिमल फॉर्म आहे हा टर्मिनेटिंग आहे, कारण तिथे तुम्हाला बाकी शून्य मिळालेली आहे. पण तोच हा भागाकार जो आहे 1/3 चा जो मला डेसिमल फॉर्म मिळालेला आहे तो मला टर्मिनेटच नाही होत आहे, पण सेम नंबर परत 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 येतो. 3 3 3 3 3 3 येत जाणार आहे. ह्या डेसिमल फॉर्मला काय म्हणतात माहित आहे? या डेसिमल फॉर्मला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. अखंडित आहे. म्हणजे तो संपत नाही, अखंडित नाही. अखंडित आहे, पण आवर्ती, रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग. रिकरिंग का? कारण एक संख्या
किंवा एखाद्या संख्येचा गट, कधी कधी गट पण परत परत येतो. गट म्हणजे कधी कधी एकच संख्या परत परत येते, कधी दोन संख्या परत परत येतात. म्हणजे 8 1 8 1 8 1 असं 8 आणि 1 8 1 8 1 किंवा 5 6 5 6 5 असं दोन संख्या पण कधी कधी रिपीट होतात. किंवा कधी कधी 3 संख्यांचा गट पण रिपीट होतो, कधी कधी 4 संख्यांचा गट पण रिपीट होतो असं. मग तेव्हा जो डेसिमल फॉर्म असतो तो अखंडित आवर्ती असतो. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आवर्ती म्हणजे रिकर होणं, रिकर म्हणजे रिऑकर होणं, म्हणजे पुन्हा येणं, पुन्हा पुन्हा ती संख्या येणं किंवा पुन्हा पुन्हा त्या संख्येचा गट येणं, याला आपण अखंडित आवर्ती असं म्हणतो, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. मग दशांश रूप जे आहे, परिमेय संख्यांचं दशांश रूप परिमेय संख्यांचा परिमेय एक काहीतरी असू शकतो. एक तर टर्मिनेटिंग असणार किंवा मग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असणार. कोणती परिमेय संख्या घ्या, त्याचं दशांश रूप या दोन पैकीच काहीतरी असणार. आणखी पण तिसरा प्रकार आहे डेसिमल फॉर्मचा, पण तो तुमच्या परिमेय संख्यांसाठी लागू नाही होत, तो अपरिमेय संख्यांसाठी आहे, तो आपण नंतर शिकणार. पण सध्या परिमेय संख्यांसाठी या दोन पैकीच कुठला तरी एक प्रकारचं दशांश रूप असू शकतो, डेसिमल फॉर्म असू शकतो, आयदर टर्मिनेटिंग किंवा मग नॉन टर्मिनेटिंग रिकर. मी काय बोली कळलं सगळ्यांना? येस मॅम, कळलं मॅम. येस मॅम. यस मॅम, समजलं. म्हणजे पण अखंडित आवर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग जर असेल ना, तर काय करायचं, जो नंबर रिपीट होत असेल ना त्याच्यावर रेष द्या किंवा मग एक असं डॉट द्यायचं. आता रेष दिली याचा अर्थ आपल्याला कळतं की हा 3 जो आहे तो रिपीट झालेला आहे. जर मी रेष दिली नाही असं लिहिलं नुसतं, तर याचा अर्थ असा होतो की हा भागाकार संपलाय, टर्मिनेट झालाय. म्हणजे तो टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे हे या रेषेवरून कळतं, वरती डोक्यावर दिलेल्या रेषेवर. डोक्यावर रेष नाही दिली याचा अर्थ काय आहे, मी डोक्यावर रेषच नाही दिली 3च्या, मी तर भागाकार संपला असं अर्थ होतो मॅम. कारण 0.3 हा तर भागाकार संपला असा अर्थ होतो. मी रेष दिली किंवा वरती डॉट दिला तर मला कळेल की हा जो भागाकार आहे हा नॉन परत परत आलेले आहे असं त्याचा अर्थ होतो. हॅलो टीचर. एवढं रामायण सांगितलं. हा बोला. टीचर जर संख्या काय डाऊट रिपीट आहे होत तर असेल विचारा, ना, काय तर अडचण आहे. टीचर जर संख्या रिपीट होत असेल ना, तर मग त्याच्यावर तर काय टिंब देतात ना, तर त्याच्यावर टिंब देतात ना. आणि जर गट रिपीट सिंगल नंबर होत असेल तर डॉट द्या, रेषा पण चालते, तुम्ही काही देऊ शकता. आता सिंगल नंबरला 2 ऑप्शन आहेत. सिंगल नंबरला आयदर तुम्ही डॉट द्या किंवा रेष द्या. गट आलाय तर त्याला एकच ऑप्शन आहे, रेषच द्यावी लागेल, डॉट तर नाही देऊ शकत कारण तो गट असेल ना. सिंगल नंबर असेल तर त्याच्यावर डॉट द्या किंवा रेषा काही द्या, चालतं. असं नाही की डॉटच द्यायला पाहिजे, रेषा पण देऊ शकतो. मॅम ते जे P/Q होतं ना, आता इथे आपण ते पहिली टीचर आम्हाला शाळेत सांगितलं होतं ना त्याच्यामुळे. मॅम ते जे काय P/Q आहे सांगितलेलं, ना, त्यात P हा 0 चालतो का? P0 चालतो, Q0 नाही पाहिजे. फक्त अंश मॅम 0 Q चालतो 0 ना, नसलं पाहिजे, P0 असलं तर चालतो का? छेद हो छेद 0 नाही पाहिजे, अंश 0 चालतो. शून्य संख्या तर तशीच तर आहे, 0 P/Q फॉर्म मध्ये लिहायची तर अशीच लिहितो, 0/1. अंश 0 चालतो, 0 पण तर आहे रॅशनल नंबर, अंश छेद खाली 0 नाही असला पाहिजे, वरती चालतो. ठीक आहे. ओके मॅम. ओके मॅम. तर इथे पहिली एक्सरसाइज जी आहे त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन जो आहे तो काय आहे बघा.
classify the decimal form of the given rational numbers into terminating and non-terminating recurring type. म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे की ह्या रॅशनल नंबरचा जो डेसिमल फॉर्म आहे तो टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे. ते भागाकार केल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. डेसिमल फॉर्म आधी शोधा आणि मग त्या डेसिमल फॉर्म वरून ओळखा की तो टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे. दाखवू याच्यातलं कोणतं गणित सोडवाल तुम्ही? येस मॅम सांगा. यस मॅम सांगा. कोणतं? कोणतं पण Which सांगा one? मॅम, आम्ही सोडतो. ते सांगा. तिसरं सांगू? मॅम मी सोडू का? ओके मॅम. थर्ड वाला सांगू. तिसरं? येस मॅम. तिसरं सोडत ओके आहे. मॅम. सोडवा येस मॅम मी सांगू का त्याचं आणि मला उत्तर कसं उत्तर येते ते? सांगा. सोडवलं तू? येस मॅम. 16/29 याला नाही 29/16 ना. हा. 16 ने 29 ला डिवाइड कर. करा डिव्हिजन. 16 चा टेबल येतो ना. येतं मॅम. सांगायचा डेसिमल फॉर्म मॅम माझं झालं तर मी सांगा. सांगू? आणि तो डेसिमल फॉर्म कसा आहे? टर्मिनेटिंग आहे. हा सांगा. मॅम सांगू का? मॅम हा, त्याचं सांग ना. क्वेश्चन त्याचं 1.8125 येतं आणि रिमाइंडर 0 हा टर्मिनेटिंग फॉर्म आहे. यस मॅम. खंडित रूप आहे मॅम ते. मॅम हे कसं सोडवायचं सांगू? मॅम याची बाकी ना शून्य येते ना त्याच्यामुळे. येतो टर्मिनेटिंग. मॅम हे कसं येतं सांगू का? कळलं? येतील Yes, ma'am. बाकीचे गणित? येस मॅम. येस मॅम येतील. यस मॅम. येतात मॅम. सेकंड क्वेश्चन पण सेम आहे. फक्त तुम्हाला विचारलं नाहीये की तो टर्मिनेटिंग की नॉन टर्मिनेटिंग. फक्त डेसिमल फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं म्हणजे भागाकार करायचा फक्त. आता भागाकार केल्यानंतर कळणारच आहे आपल्याला की तो टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे. पण इथे काय तसं विचारलं नाही. फक्त डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचंय. हा टीचर म्हणजे मी असं लॉजिक लावलं आणि ते प्रत्येक गणिताला लागू होत आहे जे टर्मिनेटिंग आहे त्याला. टीचर आवाज येतोय ना? हा हा. म्हणजे जे जे बोल ना. टर्मिनेटिंगचे जे इक्वेशन आहेत तर त्यांना सर्वांना हे लागू होत आहे की जे पण डिव्हायजन जो असतो तर तो त्याच्या डिवायझर आवाज नाही येत ताई तुझा. आवाज अडकतोय. इवन नंबर जर असेल ना, इवन नंबर समसंख्या जर डिवायझर मध्ये असेल ना तर तो टर्मिनेटिंग येणार असं मला वाटतं. इवन नंबर्स डिवायझर खाली असतील तर तुमचा भागाकार टर्मिनेट होईल. आणि ऑड नंबर जर का डिवाइड असेल तर ती जी संख्या असते तर ते म्हणजे तो जो भागाकार असतो तर तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो. आणि आपण याचं नॉर्मली असं काय नाही. असं आपण नाही. ऑड नंबर असेल तर तो नेहमीच असं नाही की होणार की तो नॉन टर्मिनेटिंग असेल. तो पण टर्मिनेटिंग असू शकतो.
असं नाही, पण इव्हन नंबरचा तरी टर्मिनेटिंग असतो असं आपण सांगू शकतो. पण ऑड नंबर असेल खाली डिनॉमिनेटर मध्ये तर नेहमीच तो नॉन टर्मिनेटिंग असेल असं नाही, कधी कधी तो टर्मिनेटिंग पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे 125 हा ऑड नंबर आहे, तर इथे तुमचं डिव्हिजन जे आहे ते संपणार आहे. कुठे इथे 125 वाला गणित सोडून बघा, हा 5 पण आहे इथे बघा, 5 पण तर ऑड नंबर आहे, पण इथे पूर्ण डिव्हिजन होतं तुमचं. हा टर्मिनेटिंग आहे भागाकार तुमचा, हा टर्मिनेटिंग आहे. हा पण चेक करून बघा, हा पण टर्मिनेटिंग आहे. म्हणजे ऑड नंबर जर डिनॉमिनेटर मध्ये आहे तर नेहमीच तो नॉन टर्मिनेटिंग असेल असं नाही, टर्मिनेटिंग असू शकतो. हा भागाकार पण संपतो ना 13/5. 13/5 चा आन्सर येणार 5 2 जा 10, 5 6 जा 30. संपला. येस मॅम, टर्मिनेटिंग आहे तो. टर्मिनेटिंग क्वेश्चन 2.6 आणि रिमाइंडर 0 येतो. बरोबर. ठीक आहे. आता आपलं राहिलंय उलट करायचं, म्हणजे डेसिमल फॉर्म दिलाय, त्याचा आपण पी अपॉन क्यू फॉर्म कसा करायचा, पी अपॉन फॉर्म मध्ये कसं लिहायचं. परिमेय संख्याच आहे, डेसिमल फॉर्म पण परिमेयच आहे, पण ती पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये कशी आणायची. आता नॉर्मल जे टर्मिनेटिंग आहेत ना ते आपण कसे पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये आणायचं हे आपण 5वीला शिकलोय, 5वी 6वीला शिकलोय. म्हणजे समजा जे टर्मिनेटिंग भागाकार आहेत, आता हे सगळे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग दिले जे तुम्हाला पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये दिले, पण जे टर्मिनेटिंग आहेत त्यांना कसं आपण पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये आणायचं हे आपण आधी शिकलेलो आहे. सांगते कसं बघा, हे सोपं. जे टर्मिनेटिंग भागाकार आहेत, समजा आता 2.5 हा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. इथे मी कुठे रेश वगैरे वरती दिली नाही, याचा अर्थ हा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. आता याला कसं पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये आणायचं हे आपल्याला माहित आहे. काय करायचं, पॉइंट, बापरे कोण आहे, पॉइंट नंतर एकच नंबर आहे ना इथे, पॉइंट नंतर डेसिमल पॉइंट नंतर एकच नंबर असेल तर तो पॉइंट काढून टाकायचा आणि खाली 10 लिहायचं. आणि याला आणखी तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येईल तर आणायचं, म्हणजे 5 ने डिवाइड होतो दोघांना, 5 5 जा 25, 5 2 जा 10. म्हणजे हा तुमचा जो आहे तो पी अपॉन क्यू फॉर्म आहे या नंबरचा. आणखी 1.23 असं असेल, 1.25 असं असेल, 28 घेऊ, 1.28. तर याला काय करायचं, याच्यामध्ये पॉइंट नंतर 2 नंबर आहेत हे, मग इथे खाली तो पॉइंट काढून टाकायचा आणि खाली किती लिहायचे डिनॉमिनेटर मध्ये, 100. जेवढे पॉइंट नंतर नंबर आहेत, 1 नंबर पॉइंट डेसिमल पॉइंटच्या पुढे एकच नंबर असेल तर 10 घ्या, 10 ने तो पॉइंट काढून टाका आणि 10 ने डिवाइड करा. 2 नंबर आहे तर 100. याला आणखी सिम्प्लिफाय करायचंय तर आपण 2 ने डिवाइड करू, इथे 64 येईल, इथे 50 येईल. परत आणखी या दोघांना 2 ने डिव्हिजन होतं, 32 25. आता नाही डिव्हिजन होणार, हे तुमचं फायनल आन्सर आहे 32/25. म्हणजे हे जे डेसिमल फॉर्म आहे, हा मॅम मला 1.28 तिथनं समजलं नाही. आपण हे काय बघतो ते कळलं का, हे जे आहेत ना डेसिमल फॉर्म हे टर्मिनेटिंग आहेत, कारण मी इथे कुठे रेश नाही दिले किंवा डॉट नाही दिला, याचा अर्थ हे जे डेसिमल फॉर्म आहेत हे कसे आहेत, हे डेसिमल फॉर्म कसे आहेत, खंडित रूपात आहेत. हा खंडित आहेत, खंडित आहेत. मी जेव्हा एखाद्या डेसिमल फॉर्म मध्ये रेश किंवा डॉट देते, अशी समजा मी रेश दिली तर हा
अखंडित आवर्ती आहे, कारण याच्यामध्ये 2 2 2 रिपीट होणार आहे. पण मी जर रेंज कुठेच दिली नाही, नुसतं 1.2 लिहिते, तर हे खंडित आहे डेसिमल फॉर्म. त्यामुळे डेसिमल फॉर्मचं स्वरूप पण ओळखायला शिका की डेसिमल फॉर्म रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे की टर्मिनेटिंग आहे. तर 1.28चं काय केलं आपण? 1.28 मध्ये पॉइंटच्या पुढे जेवढे नंबर्स असतील ना, 2 नंबर आहेत की नाही, 2 आणि 8, मग आपण काय करायचं, तो पॉइंट काढून टाकायचा, पूर्ण नंबर लिहायचा हा, आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये बघा मगाशी सिंगल नंबर होता हा 5 पॉइंटचा, डेसिमल पॉइंटच्या पुढे एकच नंबर होता, म्हणून मी पॉइंट काढून टाकला आणि खाली 10 लिहिलं. डेसिमल पॉइंट मध्ये किती डिजिट्स आहेत त्याच्यावरून डिनॉमिनेटर काय घ्यायचं ते ठरवायचं. डेसिमल पॉइंटच्या पुढे एकच नंबर असेल तर डिनॉमिनेटर 10 घ्या, पॉइंट काढून टाका. वरती न्यूमरेटर मध्ये तुम्ही पॉइंट काढून नंबर लिहायचा. डेसिमल पॉइंटच्या पुढे 2 डिजिट आहेत तर डिनॉमिनेटर 100 घ्या. डेसिमल पॉइंटच्या पुढे 3 नंबर आहे तर डिनॉमिनेटर 1000 घ्या. तर इथे मी 128, कळलं का? कोणाला डाऊट होता? यस मॅम, समजलं. आता इथे 100 घेणार. आता याला आणखी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं, जर भाग जात असेल तर लावायचं. त्या दोघांना पण कितीने भाग जातो? दोन्ही संख्यांना. जसं मगाशी मी इथे 5 ने लावला. 2 नाही. 2 ने जातो मॅम. 2 6 12, 2 4 आणि इथे येणार 50. परत त्याच्या युनिट्स मध्ये 4 आहे, इथे युनिट्स मध्ये 0 आहे. 2 ने भाग जाईल. परत आता 64 50 ला 2 ने जाईल. 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 5 जा 10. आता नाही दोघांना भाग जाणार कशा, त्यामुळे तुमचं हे P/Q फॉर्म, म्हणजे या डेसिमल फॉर्मचं कन्वर्जन मी P/Q फॉर्म मध्ये केलेलं आहे. कळलं? येस यस मॅम, पण समजलं. हे डेसिमल फॉर्म आहेत हे टर्मिनेटिंग आहे. पण हे डेसिमल फॉर्म कसे होते आपले? टर्मिनेटिंग. हे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. पण आता जे तुम्हाला डेसिमल फॉर्मचं कन्वर्जन आहे ते नॉन टर्मिनेटिंग रिकरिंगला कसं कन्वर्ट करायचं ते आपल्याला शिकायचं. तर नॉन टर्मिनेटिंग आपण बघूया एखादं गणित. पहिला गणित बघूया. सोपं आहे, फक्त थोडस स्टेप्स आहे त्याच्यामध्ये, लक्षात ठेवायचं काय काय करायचं. समजा 0.6 रिकरिंग आहे हा, 0.6 रिकरिंग. त्याला जर आपल्याला P/Q फॉर्म मध्ये, हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे. मग आपल्याला जो नंबर दिलाय ना तो x ने डिनोट करू आपण. x घेऊ आपण, काही तुम्हाला पाहिजे ते घ्या, पण आपण x घेणार आहोत. आपल्याला जो दिलेला आहे नंबर 0.6 रिकरिंग, वरती डॉट आहे म्हणजे तो रिकरिंग आहे, म्हणजे 6 रिपीट होतोय. आता करायचं काय माहित आहे, इथे नीट स्टेप्स लक्षात ठेवायच्या. आता आपल्याला फक्त एवढं ओळखायचंय की काय रिपीट झालंय, म्हणजे सिंगल नंबर रिपीट झालाय की 2 नंबर रिपीट झालेत की 3 नंबर रिपीट झालेत. त्याप्रमाणे मला ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल दोन्ही साईडला. म्हणजे आता सिंगल नंबर रिपीट झालाय बघा, 6 6 6 म्हणजे 6 रिपीट झालाय. मग 6 रिपीट झाला म्हणजे एकच नंबर रिपीट झालाय. कधी कधी 2 नंबर रिपीट होतात, कधी 3. आता हा सिंगल नंबर रिपीट झाला. मग मी काय करेन माहितीये, याला मी 1 देते आणि मी काय करेन माहितीये, याच्या दोन्ही साईडला 10 ने मल्टिप्लाय करेन, कारण एकच नंबर रिपीट झालाय. 10 ने मल्टिप्लाय केला इथे x ला, तर इथे बनेल 10x. आणि याला मी 10 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, 0.6 रिकरिंग म्हणजे 666 असं आहे, असं आहे ना पुढे. आणि इंटू मी 10 केलं. आता कुठल्याही नंबरला, डेसिमल फॉर्म मधल्या नंबरला 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर जो डेसिमल पॉइंट आहे तो राईटला सरकतो. 10 ने मल्टिप्लाय केलं ना की राईटला सरकतो आणि डिवाइड केलं की लेफ्टला सरकतो. कोण? पॉइंट, डेसिमल पॉइंट.
म्हणजे मी जेव्हा 10 ने ह्याला मल्टिप्लाय करेन ना, तेव्हा हा जो डेसिमल पॉइंट आहे ना, तो एक संख्या पुढे सरकेल, कारण 10 नेच मल्टिप्लाय केलं. 100 ने केला असतं तर 2 संख्या पुढे सरकला असतं. पण आता सध्या मी 10 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा जो पॉइंट आहे तो इथं जाईल, म्हणजे 6 या बाजूला येईल. म्हणजे तुम्हाला असं मिळेल 6 पुढे आहेतच भरपूर 6, म्हणजे असं मिळेल तुम्हाला. हा 0 नाही लिहिला तरी चालतो. 6.6 रिकरिंग असं मिळेल. हे कळलं काय झालं? 10 ने मल्टिप्लाय केल्यावर काय झालं कळलं? येस मॅम. एक 10 ने मल्टिप्लाय Yes, केलं ma'am, की नाही, कळलं. 10 ने मल्टिप्लाय केला की जो डेसिमल पॉइंट आहे तो एक संख्या पुढे सरकणार राईटला. एक संख्या पुढे सरकल्यामुळे 1 6 इकडे आला, डेसिमल पॉइंटच्या इकडे लेफ्टला आला. आणि पुढे तर 6 भरपूर आहेतच, रिकरिंगच आहे 6. म्हणजे मी काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे बाय 10 बोथ साइड्स. मल्टिप्लाय बाय 10 ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला 10 ने गुणणार आहे. मग इथे x ला मल्टिप्लाय केलं 10x झालं, आणि 0.6 रिकरिंगला मल्टिप्लाय केल्यानंतर मला मिळाले 6.6 रिकरिंग. म्हणजे 1 6 इकडे सरकला आणि पुढे 6 6 आहेतच भरपूर. हे तुमचं झालं सेकंड इक्वेशन. हे पहिला मी x जो मला p/q फॉर्म मध्ये करायचा आहे नंबर, तो मी x कन्सिडर करणार. आणि त्याला मी 10 ने मल्टिप्लाय का केलं, कारण एकच नंबर रिपीट झाले. 2 नंबर रिपीट झाले तर 100 ने मल्टिप्लाय करा, 3 झाले तर 1000 ने मल्टिप्लाय करा. आता मी एकच 10 ने मल्टिप्लाय करणार, कारण एकच नंबर रिपीट झाले. आता मी काय करेन, 2 मधून, इक्वेशन 2 मधून 1 मी सबट्रॅक्ट करणार, म्हणजे 2 - 1 करणार. 2 मधून 1 मायनस करणार, म्हणजे 2 मधून 1 मायनस केल्यानंतर लेफ्ट साइड मधून लेफ्ट साइड मायनस करायचे. म्हणजे 10x, 2 चा 10x आणि 1 चा x ही लेफ्ट साइड मायनस केली, मध्ये इक्वल टू, आणि राईट साइडचं पण सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे 6.6 रिकरिंग मायनस 0.6 रिकरिंग. हे कळलं मी काय केलं? येस मॅम. येस मॅम. हे मी आता सध्या शिकवते, तुम्हाला पुढच्या वेळेला आपण आणखी गणित शिकू. ठीक आहे. आता 10x मायनस x म्हणजे 9x येणार, इज इक्वल टू, इथे 6.6 रिकरिंग आहे आणि त्याच्यातून 6.6 रिकरिंग म्हणजे 6.6666 असं आहे, आणि त्याच्यातून 0.6 मला रिकरिंग मायनस करायचे. 0.6 रिकरिंग म्हणजे 0.66666. खूप सारे 6 आहेत पुढे, पण मायनस केल्यामुळे हे पॉइंटच्या पुढचे सगळे 6 काय बनतील, सबट्रॅक्शन मुळे हे सगळे पॉइंटच्या पुढचे 6 0 बनून जाते. आणि इकडे 6 मधून 0 गेला, इथे 6, म्हणजे 0 0 म्हणजे फक्त राहिला 6. नाही कळलं? बघा, सबट्रॅक्शन मध्ये रिकरिंग मध्ये जे बडे पण 6 6 आहेत, ते इथे पण रिकरिंग मध्ये 6 6 आहेत. मग हे जे सबट्रॅक्शन केल्यानंतर 6 मधून 6 गेले, 6 मधून 6, म्हणजे तिथे किती येणार, 0 0 येणार इकडे राईट साइडला डेसिमल पॉइंट. आणि लेफ्ट साइडला 6 मधून 0 गेलं, 6 राहिलं. म्हणजे हा पॉइंटच्या पुढे 0 असल्यामुळे ते नाही लिहिले तरी चालतात, नुसतं 6 लिहायचं, कारण पुढे सगळं 0च आहे. नाही कळलं असेल तर आपण उद्या शिकू. ठीक आहे, समजलं. आता हा x इथेच ठेवायचा आणि हा 9 तिकडे न्यायचा. 9 तिकडे गेल्यावर डिवाइड होतो, 6/9 झालं. p/q फॉर्म आलं. याला फक्त आणखी सिम्प्लिफाय तुम्ही 3 ने डिवाइड करू शकता. 3 2 जा 6, 3 3 जा 9, म्हणजे तुमचा आन्सर आलं. म्हणजे आधी x जो आपला होता तो डेसिमल फॉर्म मध्ये होता x. हा बघा, हा x जो आहे तो डेसिमल फॉर्म मध्ये होता. आता आपला जो x आला तो p/q फॉर्म मध्ये आला, तोच x p/q फॉर्म. आपण ह्याच्यातली गणित आणखी सोडू.
एवढं कळलंय आजचं थोडं तरी? हा, यस मॅम. मॅम होमवर्क काय? मॅम होमवर्क काय? पहिला आणि दुसरा क्वेश्चन सोडवायचा, फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन पूर्ण 2.1. ओके हा, हा. मॅम. सांगते. नाही, ओके. पहिला आणि दुसरा प्रश्न. हा बघा, हा प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन, आणि हा थर्ड नका सोडू, थर्ड आपण शिकायचं. ठीक आहे. ओके. कोणाला काय विचारायचं होतं? नो मॅम. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट मॅम. Thank you. थँक्यू. थँक्यू मॅम. गुड नाईट. थँक्यू. बाय. गुड नाईट. Thank you, ma'am. Good night. बाय टीचर. गुड Good नाईट. night, everyone. बाय.